अगं किती लेट करंट असते, असं कोणी वागतं का? हा 4 दिवसावर परीक्षा आली आपली आणि तुला आत्ता आठवतंय की नोट्स कंप्लीट नाहीयेत म्हणून? नाही ग, होतं लक्षात, पण हे आज करू उद्या करू मध्ये राहून गेलं. चल. आई ग, काय झालं? बरी आहेस ना? अगं पाय मुरगळला वाटतं. ऐक ना, याच्या कॉपीज तर तूच काढून आणतेस का? अगं मी कुठे येऊ कोरडत कोरडत? हे बघ समोरच आहे दुकान. प्लीज प्लीज तन्वी प्लीज. बरं, तू बस इथे आराम कर. हो बसते मी ठीक आहे, जा तू. हो. थँक्स. अरे किती शोधलं तुला, कुठे होतास? तू म्हणलास तसं घेऊन आलीये तन्वीला. त्या मॅडम ना. एक मिनिट, कुठल्या मॅडम? मॅडम म्हणजे तन्वी मॅडम ना. तन्वी मॅडम ना, काही आयडियाच नाहीये ना. जाम शॉक बसणार आहे तिला. अरे शॉक का यार, सरप्राईज तरी म्हण. आय मीन प्लीजंट सरप्राईज. हो बाबा, सरप्राईज. बर, तू म्हटलायस तसं मी तिला घेऊन आलीये. आता माझं काम झालंय. बरं चल, तू निघ पटकन आणि थँक्स अवर. ए शाण्या, आता बरोबर कटवतोयस रे. म्हणजे तुझा काही इथं थांबायचा विचार आहे? ए नाही सायली, मला बोलायचं यार तिच्याशी. हो बोल बाबा बोल. माही, हाय तन्वी. अगं तन्वी, ते माझा पाय मुरगळला होता ना, त्या विचारायला थांबला होता. अचानकच आला. अगं काही कळलंच नाही, अचानक आला. पण बर, कॉपीज दे ना मला. बाय 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 बाय. अगं सायली, नोट्स तरी काय मुलगी आहे ही. मोरपेस, तुला कसं माहिती मला मोरपेस आवडतं ते? सर, हे किती आहेत? किती आहेत? किती आहेत हे? दोन. मला सांग, हे किती आहेत? 4. सर, मी कोण आहे? कोण आहे मी? सर, अरे काय बोलतोयस तू? मी विचारतोय मी कोण आहे. नीना, काय मूर्खपणा चाललाय असेल हा? चिडलाय म्हणजे ओके. सर ओके, तुम्ही जा आता. जा जा. हा. मी आलेच. हा. अरे काय करतोयस? लागलंय ना तुला? त्या गौरीने काठी मारली माझ्या डोक्यावर. अरे थांब थांब जरा. हे बघ, काय ना, तुला ड्रेसिंगची गरज आहे. त्या प्रवीणला मी फर्स्ट एड बॉक्स आणायला सांगितला होता, अजून आला नाहीये तो. थांब, मी जाऊन आणतो. पण मी येईपर्यंत इथेच थांबा. हा, आलोच मी. तू लवकर घरी ये ना प्लीज. अरे त्या पद्मिनी मॅम खूप रेस्टलेस झाल्यात. हे श्वास भास झाले, साहूल हूल झाली. सर, सॉरी
सॉरी सॉरी इथे इथे श्वास भास झाले चाहूल हूल झाली डोळ्या पुढून काही वर्षे निघून गेली मी तीच ते तू तोच तू हे तेच तेच सारे आता पुंकर मार. अंगावरी उमटून का गेले नवे शहारे जरी गाठले मला त्या पहिल्याच पावसाने तू भेटशी नव्याने तू भेटशी नव्याने तू भेटशी नव्याने तू भेटशी नव्याने काय करतेस तू? लांब हो. तू माझा पिच्छा सोडायचा नाही असं ठरवलंयस का? काय सतत माझ्या मागे 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 तू आजूबाजूला असलीस ना की सगळं वाईट होतं माझ्या आयुष्यात. मला शांतपणे जगूच देणार नाहीस का तू? का आता जीव घेणार आहेस माझा? Shit. संपलं. आता काही खरं नाहीये. उद्यापासून सर मला कॉलेजमध्ये येऊ पण देणार नाहीत. दादा कसा नाही आला अजून? फोन करून बघते. नाहीतर नको जाऊ दे. आधीच एक तर मॅडमच्या टेन्शनमुळे फास्ट गाडी चालवत असेल तो. बहुतेक आला वाटतं. कुठे मॅडम? अरे डोक्याला काय झालं तुझं? ते सोड. मॅडम कुठे आहेत? मॅडम 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 काय काय झालं? काय झालं? अर्पिता तू यांना दुपारचं जेवायला नाही दिलंस? अरे दादा मी गेले होते द्यायला. पण ते नाहीच म्हणत होते. नाहीच म्हणे खायला. मी किती मॅडम 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 काय ओ मी आहे. मी आहे मी आहे मी आहे मी आहे. काय झालं मॅडम? लागलं रक्त रक्त दुखतंय का? काही विशेष नाही मॅडम. होईल बरं. तुम्ही ठीक आहात ना? रक्त रक्त रक्त. अर्पिता एखाद्या व्यक्तीला 2 वेळेचं जेवण देणं इतकं कठीण आहे आणि तुला कठीण जात असेल ना तर मला सांग. मी दुसरे काहीतरी सोय बघेन. सॉरी दादा. इथून पुढे मी लक्ष ठेवेन. सॉरी. हे आण आता कशा तरी नीट वाढू. काय एवढा जीव गुंतला या म्हातारीत काय माहिती. आता परत काहीतरी वेगळं कारण काढावं लागणार या म्हातारीच्या रूम मध्ये जायला. आणि जेवायला का नाही म्हणालात? असं केलं तर चालेल का? जेवला नाही तर औषधं घ्यायला उशीर होईल आणि औषधं नाही वेळेवर घेतली तर डॉक्टर ओरडतील आपल्यावर. चालेल का आपल्याला? नाही ना? बघा आता वेळेवर जेवाल ना? Vlad. Your mic.
आई नैवेद्य झाला का? अगं 12 वाजत आले. हो झालंच, आले. म्हणजे काय करतोस तू? चल ना पटकन. तुझंच काम करतोय ताई. आता बघ, तू गणपतींच्या मूर्ती बनवलायस ना, तुला रंग द्यायला सामान नको? गौरी, हा. हे घे दही पोहे. हा. गौरी, मी काय म्हणतो, यावेळी आपण गणपतीचं स्टॉल नको लावूया. का? बाबा, अहो दरवर्षी मीच गणपती बनवते. ह्या वर्षी नाही बनवली तर गॅप नाही का पडणार? अगं काय काय करणार आहेस तू? कॅन्टीनचं काम, कॉलेजचे तास, अभ्यास, एवढं सगळं करून तुला गणपतीची मूर्ती बनवायला वेळ कधी मिळणार आहे? मला असं वाटतं की उगाच तुझ्या अभ्यासात अडथळा नको. हा, अडथळा? बाबा, बाप्पा येतो, अडथळे आणत नाही, अडथळे दूर करतो, हो की नाही? हे बघ, आपल्याला गेले अनेक वर्ष असं वाटतं ना की स्टॉल लावण्यासाठी, मूर्ती बनवण्यासाठी पैसे कुठून येणार म्हणून, पण ऐन वेळेला काही ना काहीतरी मॅनेज होतं आणि आपण दरवर्षी स्टॉल लावतो, हो की नाही? घ्या. मग आणि या वर्षी जर मी मूर्ती नाही बनवली तर त्याला कसं वाटेल? कोणाला? बाप्पाला? मग हो तर मित्रच ना तो तुझा. तू जर का स्टॉल नाही लावला तर रुसून बसेल ना तुझ्यावर. असू देत, आहेच तो माझा मित्रच आहे आणि आमचा डील आहे की दरवर्षी मी 51 मूर्त्या बनवणार बाप्पाच्या. हा मग, आणि त्याच्यात तुम्ही नका इंटरफेअर करू. हो ग बाई. बरं चला आता पाळणा सुरू करूयात. अहो 12ला 10 मिनिटं उरली आहेत, चला पटकन. हा चला. काय सांगून ऐकणार नाही. म्हणे चल. हा. दादा, आरती. दादा, अरे देवावर कशाला राग धरतोयस? आणि तू राग धरून त्याला काही फरक पडणार आहे का? त्याची पूजा करून, त्याची आरती करून काही फरक पडला? आणि तुम्हाला मी नाही म्हटलं, तुम्ही करा ना तुम्हाला जे मनापासून वाटतं ते. अगं अर्पिता, त्याच्या जर मनात नसेल तर तू कशाला बळजबरी करतेस? श्रद्धा का अशी ना मारून मुक्तून करवता नाहीये. मला कसं कृष्णाचं मोठेपण माहिती. अगं एवढी मोठी सोन्याची नगरी उभं करणं हे काय खायचं काम नाहीये, नाही का दादा? कृष्णा, तू आजपर्यंत तुझ्या बहिणीला समजून घेत आलास, तसंच आजही समजून घ्या. मला माझ्या भावाकडे असं बघवत नाही रे. त्याच्या मनातली जी सन आहे ना, ती काढून टाकायला त्याला मदत कर. त्यानं त्याचं आयुष्य सुखानं घालवावं, एवढंच मला हवंय रे. तू तर इतका खट्याळीस, इतका खोडकर आहेस. गोपिकांचे हंडे फोडून मग त्यातनं लोणी खायचास. किती त्रास दिलास तू. पण तुझ्यावर कधी कोणी इतकं चिडलंय का रे? हा म्हणजे यशोदा चिडायची, पण ती तुझी आई आहे ना. माझ्या हातून सुद्धा तुझीच हंडी फुटताना चोख झाली, मग मला एवढी मोठी शिक्षा. प्लीज अभिमन्यू सरांचा राग जाऊ देत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल कुठलीच आढी ठेवू नकोस प्लीज. बरं, मी हे सगळं जे काही मागते ना ते माझ्या एकटीसाठी नाही मागते, त्यांच्यासाठी सुद्धा मागते. त्यांना सुद्धा माझ्यामुळे किती त्रास होतो. सारखं सारखं ते माझ्यावर चिडतात, डाफरतात आणि त्यामुळे त्यांचंच पित्त खवळतं. आता हे सगळं नको ना प्लीज. तुझं मोरपीस फिरव आणि काहीतरी जादू करून टाक.
तुला कसं माहिती मला मोरपीस आवडतं ते? तुला आवडतं म्हणून देतच नाहीये, मग मला आवडतं म्हणून देतो. अच्छा, पण मग तुला आवडतंय तर मला का देतोस? त्याचं असं आहे की हा, तू मला रोज डबा आणून देतेस ना, त्यासाठी. हो, अच्छा अच्छा, म्हणजे परतफेड करणार आहेस तर? मग तुला कारण कशाला हवी आहेत? देतोय तर घे ना. का देतोयस, कशासाठी देतोयस? असं कसं? कारण तर कळलंच पाहिजे. ओके मामा, सांगतो. हे मोरपीस आहे ना, हे मोरपीस हे सतत तुझ्यासोबत ठेव. आणि जेव्हा तुझ्यासोबत असेल तेव्हा तुझ्या बाबतीत कधीच काही वाईट होणार नाही. खरं? असं असतं का? कारण या मोरपिसाच्या निमित्ताने मी कायम तुझ्यासोबत असेल आणि तुझ्यावर कधीच कुठलेही संकट येऊ देणार नाही. म्हणजे तू आता माझ्या स्वप्नात येणार तर? स्वप्नात म्हणजे? स्वप्न अशीच असतात ना, मोरपिशी. खरंय. हा, पण एका अटीवर. कोणती अट? तू सुद्धा माझ्या स्वप्नात यायचंस. वाही. बरं, एनिवे थँक्यू. थँक्स का? मी तुझ्या स्वप्नात येणार आहे म्हणून? नाही, नव्याने स्वप्न बघायला शिकवतोयस ना, म्हणून. तू गेलीस तन्वी, आणि तुझ्याबरोबर आयुष्यातलं हळूवार प्रेम आणि मोरपेशी स्वप्न घेऊन गेलीस. आता उरली ती फक्त अस्वस्थता. या अस्वस्थतेवरती काहीतरी कायमचा इलाज केला पाहिजे, त्याशिवाय सुटका नाही. सर, ऐका ना माझं. सर प्लीज, मी नाही करणार परत असं. सर, पुन्हा या कॉलेजमध्ये पाऊल टाकायचं नाही. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजबद्दल, शिक्षकांबद्दल आदर नाही, अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये स्थान नाही. मी कॉलेजची तुमची आवडती विद्यार्थी होऊन दाखवेल असं म्हणाली होतीस ना, पण त्यासाठी आधी शिक्षकांबद्दलचा आदर आपल्या मनात असावा लागतो. नाही, तुझी चूक नाही. शेवटी तू सुद्धा त्या कॅन्टीन मध्ये काम करणारी मुलगी, तुमची लायकीच ती आहे. तुझ्या वडिलांना फार अभिमान होता ना तुझ्या हुशारीचा, पण नुसता अभिमान असून चालत नाही, नुसती हुशारी असून चालत नाही. त्यासाठी शिक्षणाबद्दलचा, शिक्षकांबद्दलचा आदर मनात असावा लागतो. पण 10वी-12वी शिकलेल्या पालकांकडनं विद्यार्थ्यांवरती काय संस्कारांची अपेक्षा करायची? सर नाही, माझ्या मनात तुमच्याबद्दल खरंच आदर आहे. माझ्या वडिलांच्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल आदर आहे. हो सर, या कॉलेजबद्दल माझ्या मनात खरंच आस्था आहे. प्लीज मला कॉलेजमधनं काढू नका, प्लीज. बस बस झाली ही नाटकं. ही नाटकं दुसऱ्यांसमोर करायची, माझ्यासमोर नाही. हे डोळ्यात पाणी बिणी आणून तू इतरांना इम्प्रेस करू शकशील, मला नाही.
आणि हे आस्था आदर वगैरे हे शब्द तुझ्या तोंडात शोभत नाही. पुन्हा या कॉलेजमध्ये पाऊल टाकायचं नाही. आणि तुम्ही पुन्हा ही आणि हिचं कुटुंब जर कॉलेजच्या आसपास दिसलं तर तुमची नोकरी जाईल, लक्षात ठेवा. हो सर, हो. मी प्रयत्न करतो सर. सर नाही, प्लीज प्लीज कॉलेजमधनं काढू नका सर. पुन्हा जर या कॉलेजमध्ये दिसलीस याद राख. बंद करा दार. सर, अभिमन्यू सर, अभिमन्यू सर. बापरे, 6:30 वाजलेच. उशीर होईल आता कॅन्टीनला जायला. सगळं आवरून मग कॉलेजला जावं लागेल लेक्चर. अभिमन्यू सर लेक्चरला बसू देतील ना? आई म्हणते की पहाटे पडलेली स्वप्न खरी होतं. हे स्वप्न खरं झालं तर